आता बातमी आहे नवी मुंबईमधनं। नवी मुंबई खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झालंय। रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। तर नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागून धूर निघतोय। खबरदारी म्हणून खारघरहून सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्यात। या घटनेमध्ये कोणतीही दुखापत झालेली नाहीये, मात्र अचानक रेल्वे सेवा थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांच्याकडून। विश्वनाथ, अतिशय धक्कादायक हा प्रकार समोर आलाय आणि प्रवासी सुद्धा या प्रकारामुळे घाबरलेले दिसतात। नेमकं काय तिथे सुरू आहे? निश्चितच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। पनवेल ते सीएसटी ही या मार्गावर धावणारी ही ट्रेन आहे। खारघर रेल्वे स्थानकावर फलाटावर ट्रेन आली असताना ही ओव्हरवाईड ला शॉर्ट सर्किट झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाहीये, हे मात्र निश्चित। आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रवाशांची संख्या देखील कमी आहे। थोड्याफार काळानंतर ही ट्रेन सुरू देखील होईल आणि हे सगळं सुरळीत पूर्ववत होईल, हे मात्र नक्की। मात्र रेल्वे प्रवाशांचा जो हा जो जीविताशी जो हा खेळ सुरू आहे, हा रेल्वे प्रशासन किती गांभीर्याने घेईल हा मोठा प्रश्न आहे। कारण नुकतंच सिडकोच्या मालकीचे हे सगळे रेल्वे स्थानक होते नवी मुंबईचे हार्बर लाईनचे, ते सेंट्रल रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सेंट्रल रेल्वे आता अशा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत कोणते नवीन नियम लागू करते किंवा काय यंत्रणा राबवते हे पाहावं लागणार आहे। मात्र आजची परिस्थिती पाहता नक्कीच खूप भीतीदायक होती, हे मात्र नक्की। नक्कीच विश्वनाथ, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।